ते आक्रमक झालेले आहेत। खरं तर मेधा कुलकर्णी यांनी एक व्हिडिओ जो आहे तो पोस्ट केला होता, ज्या व्हिडिओमध्ये याच शनिवारवाड्यावर खरं तर काही मुस्लिम महिलांकडून शनिवारवाड्याच्या आतमध्ये नमाज पठण केलं जात होतं आणि तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर जे आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर त्यानंतर मेधा कुलकर्णी आणि काही हिंदुत्ववादी संघटना या शनिवारवाड्यात आल्या आणि त्यानंतर त्यांनी जिथं हे कथित नमाज पठण केलं गेलं तिथं शिववंदना जी आहे ती म्हणली गेली, गोमूत्र त्यांच्याकडून शिंपडण्यात आलं आणि यापुढे अशा गोष्टी या ठिकाणी होऊ नयेत असं देखील इशारा या हिंदुत्ववादी संघटनांकडून आणि मेधा कुलकर्णींकडून देण्यात आला होता। आणि त्यानंतर ज्यावेळेस हे आंदोलन संपून बाहेर जात होते, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून शेख सलाउद्दीन जो दर्गा आहे खरं तर शनिवारवाड्याच्या गेटवर त्याचा वाद आपण पाहत होतो आणि त्याच दर्ग्यासमोर येऊन ही जी मजार किंवा कबर ज्याला म्हटलं जातं तो हटवा अशी मागणी या हिंदुत्ववादी संघटना आणि राज्यसभा खासदार ज्या भाजपचे राज्यसभा खासदार आहेत त्यांच्याकडून करण्यात येत आहे। आणि त्याच विरोधात हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळते। पोलीस मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जमलेले आहेत। पोलिसांचं जे आंदोलनकर्ते आहेत ते सांगतात की जोपर्यंत हा नवा बोर्ड जो या दर्ग्याचा लागलाय तो नवा बोर्ड काढल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही। हा सगळा मजार किंवा ही सगळी कबर जी आहे ती अनधिकृत शनिवारवाड्यात उभारली गेली। खरं तर आंदोलन वेगळ्या कारणासाठी करण्यात आलं होतं। मेधा कुलकर्णींनी जे त्यांच्या फेसबुक एक्स वरती जी पोस्ट टाकली होती, मुस्लिम समाजाच्या काही महिलांनी शनिवारवाड्याच्या आत नमाज पठण केलं होतं, त्याच्या विरोधात हे सगळं आंदोलन होतं आणि त्या विरोधात आंदोलन करत असताना हिंदुत्ववादी संघटना असतील, भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी असतील, त्या शनिवारवाड्यात आल्या। शनिवारवाड्यात घोषणाबाजी त्यांनी केली। त्यानंतर ज्या ठिकाणी नमाज पठण केल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला होता त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडण्यात आलं, शेण शिंपडण्यात आलं आणि ती जागा पवित्र करत आम्ही शिववंदना म्हणून तिथं शिववंदना देखील मेधा कुलकर्णी आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणली। आणि त्यानंतर ज्यावेळेस हे मुख्य आंदोलन संपूर्ण सगळे कार्यकर्ते बाहेर येत होते त्याच वेळेस अगदी शनिवारवाड्याचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे दक्षिण दिशेचं, त्या दक्षिण दिशेच्या प्रवेशद्वारावरती एक मोठं वडाचं झाड आहे आणि त्याच झाडाखाली एक छोटीशी कबर आहे। गेल्या अनेक दिवसांपूर्वी ही कबर एकदा चर्चेत आणण्यात आली होती। ही कबर अनधिकृत आहे, हा दर्गा अनधिकृतपणे उभारण्यात आलाय असं स्थानिक सांगत होते। त्यानंतर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या कबरवर या दर्ग्यावरती आक्षेप घेतला होता आणि त्याच दर्ग्यासमोर हे सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मेधा कुलकर्णी आता आंदोलन करत आहेत। जोरदार घोषणाबाजी गेल्या अनेक वेळापासून सुरू असलेली पाहायला मिळते। आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की बऱ्याच वेळापासून हे आंदोलन सुरू आहे आणि आता हे तीव्र होत चाललंय आहे। पोलीस देखील पोहोचले आहेत, त्यांच्याशी चर्चा करतायत। पोलिसांकडून काय समजूत काढली जाते, काय आश्वासन दिलं जात आहे? पोलिसांकडून जी मागणी या हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे की जो नवा बोर्ड या दर्ग्याच्या वर लागलेला आहे तो काढून टाका, तो बोर्ड आत्ता लावत अतिक्रमण करण्यात आले। पण पोलीस त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात ज्या गोष्टी कायदेशीररित्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू। अगदी पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले या ठिकाणी आहेत, त्यासह इतर अधिकारी, पोलिसाचे अधिकारी आणि कर्मचारी हे त्या आंदोलनकर्त्यांना अडवतात। आपण पाहतोय की एका साईडला दर्गा आहे, दुसऱ्या साईडला हे सगळे हिंदुत्ववादी संघटनेचे आंदोलन करत आहेत आणि मध्ये पोलीस प्रशासन आहे। हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे की तो बोर्ड जो आहे तो काढून टाका, पण पोलीस प्रशासन म्हणते कायदेशीर कारवाई नक्की करू, पण आता ही वेळ नाहीये। आणि याच वरून गेल्या अनेक वेळापासून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी या हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येते आणि पोलीस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। पण यांचा जो आक्रमक पवित्र आहे की इथून हटणार नाही बोर्ड काढल्याशिवाय, पण बोर्ड हा परवानगीने लावलेला आहे की काय, त्या संदर्भात माहिती? खरं तर याबाबत अनेक आरोप प्रत्यारोप यापूर्वी झाल्या होत्या। यापूर्वी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या बोर्डचा किंवा ही जी कबर आहे त्याचा प्रश्न उपस्थित केला होता। अगदी हिंदू महासंघ असेल, ब्राह्मण महासंघ असेल यांनी देखील यापूर्वी हा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला होता। अनेक गोष्टी या ठिकाणी कायदेशीर आहे। आपल्याला माहिती आहे की शनिवारवाडा हा ऐतिहासिक वारसा आहे। खरं तर पुण्याची, भारताची, महाराष्ट्राची जी आहे ती अनेक अल्लाह शिवाय अन्य कोणाची इबादत केलेली चालते मला सांगा? अभिजित, मेधा कुलकर्णी तिथे पोहोचल्याचं दिसतंय, त्या माध्यमांशी संवाद साधत आहेत। स्वतःच्या आई वडिलांच्या कबरीवर जात नाहीत। कुठले दर्गे थोटांड आहे, कुठल्या मजारी थोटांड आहे, आम्ही असली थोटांड सहन करणार नाही। आणि पुण्यामध्ये जिथे जिथे अशा काही गोष्टी दिसतील त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाहीये, वेळीच कारवाई केली म्हणून आम्हाला यावं लागतंय। त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला या ठिकाणी यावंच लागलं नसतं आणि आज हे आम्हाला धक्काबुक्की करून हकलून देतात।
इथून पुढे बस एवढं स्थानबद्ध केलं जातं मॅडम. तुम्ही जर गुन्हे आणत असाल तर यावर कारवाई का होत नाही? आठवड्याची मुदत देत आणि त्यांनी आठवडाभरात केलं नाही तर आम्हाला कोणी अडवू शकणार नाही. पण 2014 पासून भाजपचं सरकार आहे, सर्व त्यांचं आहे, असं असताना हा काय? राजकीय मुद्दा नाही. मग तेच म्हणतो, इतकी हा वर्ष काय राजकीय दरवर्षी मुद्दा त्याच्यावर नाही. प्रेम करताय. हा आता सरकार आम्हाला तुमचं आहे, कृती असं असताना तुम्हाला अजून करण्यापासून ते का कोणी करताय? अडवू शकत नाही. खासदार देखील आहात ताई, तुम्ही हे प्रश्न वेळोवेळी वरच्या सभागृहात सर आपण बघितलं. अरे 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 काय रे. आणि त्यासाठी अशा पद्धतीने पोलिसांनी बाहेर कडेकोट बंदोबस्त दिलेला आहे. नाही जर एकूणच ही परिस्थिती पाहिली तर पूर्ण तणावपूर्ण परिस्थिती आहे. शनिवारवाडीच्या गेटच्या बाहेरचे दृश्य. आतमध्ये काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत जे तिकडे मशिदीजवळ भगवा झेंडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे देखील पोलिस त्यांना हटवण्याचं काम करत आहेत. मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तात दबावाचा वापर करून मेधा कुलकर्णी यांना या शनिवारवाडीच्या गेटमधनं बाहेर काढलेले. पण आतमध्ये आणखीन काही कार्यकर्ते आहेत जे आक्रमक झालेले आहेत. त्या ठिकाणी भगवा झेंडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. एकूणच जर मूळ घटना ही पाहिली गेली तर आज काल खासदार मेधा कुलकर्णी यांच्या ट्विटर आणि इंस्टाग्राम साईटवरती एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता. ज्या व्हिडिओमध्ये मशिदीमध्ये काही लोक नमाज पठण करताना तिथे दिसत आहेत. मात्र ती आक्रमक पवित्रा घेत आज हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ह्या किल्ल्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडून देणार नाही असं म्हणत खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यात येऊन गोमूत्र शिपडून त्या ठिकाणी शिववंदना घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर या संदर्भातले आता ताजे अपडेट घेऊयात. अभिजित पोते आपले प्रतिनिधी यासोबत तिथेच आहेत, ते सध्या माहिती देत आहेत. अभिजित, काय सध्या तिथे घडतंय? पुन्हा एकदा या हिंदुत्ववादी संघटनांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या शनिवारवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर पुन्हा सुरू केलेली पाहायला मिळते. खरं तर मेधा कुलकर्णी यांनी पोलीस प्रशासनाला आणि इथल्या प्रशासनाला 1 आठवड्याची वेळ दिली आहे, 1 आठवड्याची मुदत दिली आहे. हा जो दर्गा आहे अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचा आरोप गेल्या अनेक वर्षांपासून अनेक हिंदुत्ववादी संघटना करत होत्या आणि त्यानंतर जे आहे ते आता पुन्हा मेधा कुलकर्णींनी हा मुद्दा ऐरणीवर आणला आणि पुढच्या 1 आठवड्यात यावरती निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा या शनिवारवाड्यावर आंदोलन करू असा इशारा प्रशासनाला मेधा कुलकर्णी आणि या हिंदुत्ववादी संघटनेने दिलाय. खरं तर पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी जे आहेत ते या सगळ्या आंदोलनकर्त्यांची आणि कुठल्या मुसलमानांच्या कुठल्या धर्मामध्ये अल्लाह शिवाय अन्य कोणाची इबादत केलेली चालते मला सांगा? ते त्यांच्या स्वतःच्या आई वडिलांच्या कबरीवर जात नाहीत. कुठले दर्गे थोटांड आहे, कुठल्या मजारी थोटांड आहे. आम्ही असली थोटांड सहन करणार नाही. आणि पुण्यामध्ये जिथे जिथे अशा काही गोष्टी दिसतील त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाहीये, वेळेत कारवाई केली म्हणून आम्हाला यावं लागतंय. त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला या ठिकाणी यावंच लागलं नसतं. आणि आज हे आम्हाला धक्काबुक्की करून हकलून देतात. इथून पुढे बस एवढं स्थानबद्ध केलं जातं मॅडम. तुम्ही जर गुन्हे आणत असाल तर यावर कारवाई का होत नाही? आठवड्याची मुदत देत आहोत आणि त्यांनी आठवडाभरात केलं नाही तर आम्हाला कोणी अडवू शकणार नाही. पण 2014 पासून भाजपचं सरकार आहे, सर्व त्यांचं आहे, असं असताना हा काय? राजकीय मुद्दा नाही. मग तेच म्हणतो, इतकी हा वर्ष काय राजकीय दरवर्षी मुद्दा त्याच्यावर नाही. प्रेम करताय. आता सरकार आम्हाला तुमचं आहे, कृती असं असताना तुम्हाला अजून ते का कोणी करताय? अडवू शकत नाही. खासदार देखील आहात ताई, तुम्ही हे प्रश्न वेळोवेळी वरच्या सभागृहात अजून तुम्ही थांबणार आहात का? हे हटूनच जाणार का? शनिवारवाड्याच्या आतमध्ये नमाज पठण केलं आणि त्यानंतर खरं तर अशा ऐतिहासिक वारसाच्या ठिकाणी नमाज पठण करता येत नाही. हे जे झालं ते चुकीचं झालं म्हणून शिववंदना शनिवारवाड्यात करण्यात मेधा कुलकर्णी आणि हिंदुत्ववादी संघटनांनी ठरवलं होतं. त्याप्रमाणे बरोबर 4:30 वाजता मेधा कुलकर्णी ज्या भाजपच्या राज्यसभा खासदार आहेत किंवा इतर पतित पावन हिंदुत्ववादी संघटना आहेत ते सगळे या शनिवारवाड्यात त्यांनी प्रवेश केला. तिथं ज्या ठिकाणी नमाज पठणाचा व्हिडिओ आला होता किंवा ज्या ठिकाणी नमाज पठण केलं होतं मुस्लिम महिलांनी त्या ठिकाणी या सगळ्यांनी शिववंदना केली. त्याआधी गोमूत्र आणि शेण शिंपडून जे आहेत ते त्या जागेला पवित्र करू असं सांगितलं. त्यासह त्यानंतर एक शिववंदना या सगळ्या कार्यकर्त्यांनी केली आणि यापूर्वी खरं तर माघी गणेशोत्सव या शनिवारवाड्यात पार पडत होता. तो गणेशोत्सव पुन्हा सुरू करा
अशी मागणी केली. आणि त्यापूर्वी हे आंदोलन करण्यापूर्वी पुरातत्व विभागाशी ज्यावेळेस हा व्हिडिओ मेधा कुलकर्णींकडे आला, ज्या भाजपच्या राज्यसभा खासदार आहेत, त्यानंतर हा व्हिडिओ त्यांनी संबंधित खात्याकडे म्हणजेच पुरातत्व विभागाकडे पाठवला आहे. याची शहानिशा करा, याची चौकशी करा अशी मागणी मेधा कुलकर्णी यांनी केलेली आहे. आणि त्यानंतर हे सगळं आंदोलन होतं शनिवारवाड्यात. हे सगळं आंदोलन शनिवारवाड्याच्या मुख्य प्रांगणात झाल्यानंतर इथून बाहेर जाताना दक्षिणेला मुख्य द्वार आहे, तिथं एक मोठं झाड आहे आणि त्या झाडाखाली गेल्या अनेक दिवसांपासून एक मजर आहे आणि एक कबर आहे, ज्याचा वाद गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. खरं तर इथले जे स्थानिक सांगतात किंवा इथल्या ज्या हिंदुत्ववादी संघटना सांगतायत की शनिवारवाड्यावर अशी कुठल्याही प्रकारची कबर नव्हती, त्यानंतर अतिक्रमण करण्यात आलं म्हणून हे हटवा अशी मागणी या सगळ्यांनी केली होती. आणि नेमकं हे आंदोलन संपूर्ण बाहेर जाताना हे सगळे हिंदुत्ववादी संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत किंवा ज्या भाजपच्या राज्यसभा खासदार आहेत मेधा कुलकर्णी त्या मजार समोर आल्या, तर दर्ग्यासमोर आल्या आणि जो बोर्ड लागलाय तो बोर्ड काढून टाका अशी मागणी करण्यासाठी गेल्या अर्ध्या तासापासून त्याच मजार समोर त्या दर्ग्यासमोर ही जोरदार घोषणाबाजी सुरू असलेली पाहायला मिळते. अभिजित, मेधा कुलकर्णी यांनी पोलिसांना निवेदन दिल्याचं कळतंय आणि त्या ज्या महिला आहेत ज्यांनी तिथे नमाज पठण केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केल्याचंही समजतंय. त्या निवेदनात नेमकं त्यांनी काय मागणी केलेली आहे? नक्कीच खरं तर दोन निवेदन मेधा कुलकर्णींनी दिल्याचं समजते. एक म्हणजे पोलीस प्रशासनाला आणि दुसरं म्हणजे पुरातत्व विभागाला. हा सगळा शनिवारवाड्याचा जो भाग आहे ना तो ऐतिहासिक वारसा आहे, तो पुरातत्व विभागाच्या अंडर येतो. त्यांना देखील पत्रव्यवहार केल्याचं मेधा कुलकर्णींनी सांगितलं. आणि दुसरं अशा ऐतिहासिक ठिकाणी असे खरं तर जे धर्माच्या रिलेटेड जी कामं आहेत किंवा जी नमाज पठण आहेत किंवा जी पठणं आहेत ती होऊ शकत नाहीत, म्हणून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा अशी मागणी मेधा कुलकर्णी कालपासून करतच होत्या. खरं तर आज त्यांनी हा व्हिडिओ स्पष्ट माध्यमांसमोर आणला आणि त्यानंतर पोलिसांना त्यांनी सांगितले की ह्या जर महिलांनी असं हे कृत्य केलं. अभिजित, मी जरा एक मिनिट तुम्हाला थांबवतो. मेधा कुलकर्णी खासदार यांनी याबाबत काय प्रतिक्रिया दिली ती आपण ऐकूयात, त्यानंतर मी परत चर्चेवर येतो. मराठा साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक जो झाला तो ज्या केंद्रातून चालवला गेला राज्यकारभार असं आहे ऐतिहासिक ठिकाण शनिवारवाडा हे आमच्या विजयाचं प्रतीक आहे. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मुघलांचा नाश केला, तेच इथे येऊन जर नमाज पढत असतील तर आमचं त्यांना आवाहन आहे की तुम्ही ज्या नाईलाजास्तव आपला स्वतःचा आधी असलेला हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं आहे, तुम्ही पुन्हा परत या, अन्यथा तुम्हाला त्याच धर्मात राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या मशिदीमध्ये नमाज पढा. अभिजित, आपण ऐकलं मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे की तुम्हाला जर नमाज पठण करायचं असेल तर तुमच्या मशिदीत जाऊन तुम्ही नमाज पठण करा. ते आक्रमक झालेले दिसत आहेत, काय तिथली आहे सध्याची परिस्थिती? आपण पाहतो की मेधा कुलकर्णी यांनी या सगळ्याच्या ठिकाणी संभाषण माध्यमांच्या साधलं भाषण केलं किंवा जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आले होते त्यांना संबोधित केलं, त्यात त्यांनी असं स्पष्ट सांगितले की शनिवारवाडा हा ऐतिहासिक वारसा आहे, हिंदूंचा ऐतिहासिक वारसा आहे, असं स्पष्ट त्यांचे शब्द होते. आणि तुम्हाला तुमचं नमाज पठण जर करायचं असेल तर तो तुमच्या घरी करा. शनिवारवाड्यावर यापुढे अशा गोष्टी होता कामा नये. जर अशा गोष्टी सातत्याने होत असतील तर यापूर्वी शनिवारवाड्यावर जसा माघी गणेशोत्सव साजरा होत होता तो उत्सव आम्ही पुन्हा साजरा करू असा थेट इशारा मेधा कुलकर्णी यांनी प्रशासनाला दिलाय. या उलट या उपर बाहेर आल्यानंतर जे आंदोलन सुरू होतं ते मात्र अजूनही सुरूच आहे. आता पोलिसांना 1 आठवड्याची मुदत मेधा कुलकर्णी यांनी दिलेली आहे. पोलिसांनी सांगितले की पुढच्या 1 आठवड्यात जी काही कायदेशीर कारवाई आहे, हा जो अनधिकृत दर्गा ज्याला हिंदुत्ववादी संघटना म्हणतात की हा अनधिकृत आहे, त्याच्यावरती देखील गेली अनेक वर्ष हा सगळा प्रकार सुरू आहे. आणि आता यावरून या आंदोलनानंतर काय मार्ग निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मेधा कुलकर्णी यांची एक आणखी प्रतिक्रिया आहे, ती आपण पाहूया, त्यानंतर मी परत चर्चेवर येतो. सार्वजनिक ठिकाणी आणि प्रामुख्याने आमच्या ऐतिहासिक ठिकाणांना नमाज पढून ताब्यात घेण्याचा वक्फ कायदा जो आहे, अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने तुम्ही काम जर कराल तर इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही. आता कायद्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि तुम्ही एखादी जागा नमाज पढून आपली मानता, हे इथून पुढे आम्ही चालू देणार नाही.
अभिजित, आपण मेधा कुलकर्णी यांची ही प्रतिक्रिया ऐकली. त्यांनी त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की अशा प्रकारे नमाज पठण करून जागेवर आपला दावा सांगण्याचा हा प्रयत्न आहे किंवा जागा बळकावण्याचा हा प्रयत्न आहे, जे आम्ही करू देणार नाही. निवेदनातही त्यांनी तसं स्पष्ट केलेलं आहे. त्याबाबत तिथली काय अधिक माहिती? अभिजित, माझा आवाज येतोय आपल्याला? हा बोला. आपण ऐकलं आता मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की अशा प्रकारे नमाज पठण करून ही जागा बळकावण्याचा प्रयत्न आहे, असं त्यांनी तिथे भाषणात म्हटलंय. आणखी काय मुद्दे त्यांनी या संदर्भातले मांडल्याचं समोर आलंय? 3 मुद्दे खरं तर त्यांनी भाषणात मांडलं. त्यांनी सांगितले की हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे, म्हणजे 2 दिवसापूर्वीचा. शुक्रवारी दुपारी नमाज पठणाची जी वेळ होती त्याच वेळी हे जे मुस्लिम बांधव दिसत आहेत ते याच्या आतमध्ये म्हणजे शनिवारवाड्याच्या आतमध्ये खरं तर हजारो लाखो पर्यटक खरं तर शनिवारवाड्याला राज्यभरातून देशभरातून भेट देत असतात आणि त्यातलेच हे काही पर्यटक होते ज्यांनी शनिवारवाड्याच्या आतमध्ये नमाज पठण केलं. त्याचा व्हिडिओ आल्यानंतर मेधा कुलकर्णी ज्यावेळेस आज आल्या त्यावेळेस त्यांनी गोष्टी त्या क्लिअर केल्या. एकतर त्यांनी पुरातत्व विभागाशी संपर्क साधलाय, दुसरं अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जे ऐतिहासिक वारसे आहेत किंवा ज्याचा अधिकार पुरातत्व विभागाकडे असे कुठलेही धार्मिक नमाज पठण असू द्या किंवा कुठल्या प्रार्थना असू द्या, त्या धार्मिक प्रार्थना किंवा धार्मिक कार्यक्रम अशा ठिकाणी करता येत नाहीत. याआधी शनिवारवाड्यावर अनेक कार्यक्रम व्हायची, त्या कार्यक्रमांना सुद्धा बंदी आता या शनिवारवाड्यात वर घालण्यात आलेली आहे. कोरेगाव भीमाचं प्रकरण आपल्याला आठवत असेल. इथं शनिवारवाड्यावर जी सभा झाली त्यानंतर हे सगळं झालं आणि पुन्हा जे आहे ते या शनिवारवाड्यात कुठलाही धार्मिक कार्यक्रम किंवा कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम करण्यास पोलिसांनी प्रशासनाने बंदी आणली होती आणि त्यानंतर हा सगळा वाद जो आहे तो खरं तर आता पुन्हा विकोपाला आलेला पाहायला मिळते. कारण जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर मेधा कुलकर्णी